हॅलो ॲग्रिकॉस. आता आपण एक असा टॉपिक बघणार आहोत ज्याचे क्वेश्चन हमखास पेपरमध्ये दिसतात. एमसीआरची एक्झाम असो की एफओची, एफओची एक्झाम असो की आपली आयसीआरची, हमखास 1 ते 2 क्वेश्चन दिसूनच पडते. तर हा क्वेश्चन खूप लोकांना जड जाते. त्यामुळे मी आज हा टॉपिक एक सुंदररीत्या तुमच्या सामने घेऊन आलेलो आहोत. चला सुरुवात करूया. सिस्टम ऑफ प्लांटिंग. सिस्टम ऑफ प्लांटिंग तुमच्यामधून काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सिस्टम ऑफ प्लांटिंग काय असते सांगतो मी. बघा बघा ही आपली फील्ड आहे. फील्ड म्हणजे शेत. हे आपली फील्ड आहे. ठीक आहे. हे आपली फील्ड आहे. आपण जेव्हा राईस लावतो ना, तर आपण डायरेक्ट धान नाही का ब्रॉडकास्ट करतो, कसंही फेकून देतो, तू वाप भाऊ कसं वापायचं आहे. बरोबर आहे. पण राईसच्या ऐवजी आपण जेव्हा हॉर्टिकल्चर क्रॉप लावतो, जसं जसे की फ्लावर, फ्रूटचे, मेडिसिनल प्लांटचे, यांचे जेव्हा प्लांट लावतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी सिस्टम बाळगावी लागते. म्हणजे आपण त्यावेळेस कुठेही काही पण लावू शकत नाही. त्यावेळेस आपल्याला नेमका लावावा लागते की इथं एक प्लांट, 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 इथं एक प्लांट. यामध्ये डिस्टन्स किती मेंटेन ठेवायचा हा सगळा अंदाज लावून आपल्याला प्लांट लावावा लागते. यालाच म्हणतो सिस्टम ऑफ प्लांटिंग. याचा मी तुम्हाला चांगला एक्झाम्पल देतो. जेव्हा आपण जेव्हा 10वी-11वी मध्ये होतो, तेव्हा एक्झाम व्हायची. एक्झाम होत होती की एका डेस्कवर एक, दुसऱ्या डेस्कवर दुसरा, तिसऱ्या डेस्कवर तिसरा. व या डेस्क म्हणजे या बेंचांच्या मध्ये डिस्टन्स ठेवायचे होते. एक किमान डिस्टन्स, जेणेकरून एक विद्यार्थी चीटिंग नाही करू शकणार, एकामेकाकडे बघू नाही शकणार. तेच अरेंजमेंट जर प्लांटच्या बाबतीत बघितलं ना आपण, तर बाळांनो त्यालाच आपण सिस्टम ऑफ प्लांटिंग असे म्हणतो. तर बघा, सिस्टम ऑफ प्लांटिंग आपल्याकडे जवळपास 5 आहेत. कोणकोणते? स्क्वेअर सिस्टम, ट्रायंगुलर सिस्टम, रेक्टँग्युलर सिस्टम, हेक्सागोनल सिस्टम, क्विनकॉक सिस्टम, त्यालाच आपण डायगोनल सिस्टम म्हणतो, आणि कंटोर सिस्टम. चला व्यवस्थित बघूया. पहा पहा सगळ्यात सोपा सिस्टम आहे हा स्क्वेअर सिस्टम. त्यानंतर रेक्टँग्युलर सिस्टम. स्क्वेअर सिस्टम मध्ये डब्बा बनवतात. शेतामध्ये खूप असे स्क्वेअर बनवतात. स्क्वेअर म्हणजे डब्बा, चौकोन. व त्या चौकोनाचे कोणत्यावरती? कॉर्नर वरती. आता कॉर्नर म्हणजे काय तुम्हाला समजावं नाही लागणार. जिथं तू न तुझी क्षम्य बसते, त्या कॉर्नर वरती प्लांट लावायच्या स्क्वेअरच्या. आणि रेक्टँग्युलर मध्ये स्क्वेअर न काढता रेक्टँगल काढला जाते. रेक्टँगल पहा, म्हणजे 2 बाजू लंब्या आणि साईडच्या बाजू छोट्या, व त्यामध्ये प्लांट लावला जाते. लक्षात कसं ठेवायचं? लक्षात कसं ठेवायचं? यस म्हणजे तुम्ही याला यस सारखे म्हणा. यस सारखे म्हणजे शाहरुख खान प्लस गौरी खान. काय सांगतो मी? काय सांगतो बघा. याच्यामध्ये चारही बाजू सारख्या राहतात. शाहरुख खान आणि गौरी खानची हाईट सेम आहे. इकडे बघा, आर म्हणजे पकडा तुम्ही रेखा. आर म्हणजे रेखा, आणि अमिताभ पकडा. अमिताभ. इथं बघा, रेक्टँग्युलर मध्ये हे बाजू तर लंबी आहे, पण ही बाजू शॉर्ट आहे. म्हणजे रेखाची हाईट कमी, अमिताभची हाईट उंच. असं तुम्ही पद्धतीनं लक्षात ठेवा. ट्रायंगुलर मध्ये ट्रायंगल बनवतात व त्याच्या कॉर्नर वरती प्लांट लावतात. हेक्सागोनल मध्ये षटकोन बनवतात, हेक्सागोन, व त्याच्या कॉर्नर मध्ये प्लांट लावतात. क्वीनकॉक्स मध्ये बघा, हा जो क्वीनकॉक्स आहे याला डायगोनल सिस्टम म्हणतात. हा स्क्वेअर सिस्टमचा मोठा भाऊ आहे. स्क्वेअर सिस्टमचा मोठा भाऊ म्हणजे सेम टू सेम स्क्वेअर सिस्टम असते, बट याच्या मधामध्ये एक प्लांट लावला जाते. याच्या मधामध्ये एक प्लांट लावला जाते. बघा, तुम्ही स्क्वेअर सिस्टमला जर बॉबी देओल म्हणाल, तर क्वेनकॉक सिस्टमला तुम्ही सनी देओल म्हणा. हा मोठा भाऊ आहे, मधामध्ये एक जास्तच्या प्लांट लावत आहो ना. व कंटोर सिस्टम जे पहाडावरती लावतात प्लांटिंग, त्याला म्हणतो आपण कंटोर सिस्टम. निवांत एक एक करून आपण शिकूया हा काय प्रकार आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया स्क्वेअर सिस्टम. तुमच्याकडे दिसत असेल स्क्वेअर सिस्टम, व्यवस्थित दाखवतो अजून. हा पहा स्क्वेअर सिस्टम. स्क्वेअर सिस्टम मध्ये फील्ड वरती स्क्वेअर बनवला जाते. फील्ड वरती स्क्वेअर बनवला जाते व त्या कॉर्नर वरती असे प्लांट लावला जाते. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स हा सारखा ठेवला जातो. प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स हा सारखा ठेवला जातो.
म्हणून आपण याला काय म्हणतो, SRK म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान दोघांची पण हाईट कशी सारखी. बघा बाळांनो, तुम्हाला सांगतो की हे सगळ्यात इझी मेथड आहे. इझी, सगळ्यात इझी मेथड आहे. इझी, सगळ्यात जास्त वापरणारी, व्हेरी कॉमन, व्हेरी चीप, सगळ्यात जास्त यामध्ये प्लांटिंग केली जाते फ्रूट क्रॉपची. प्लांट टू प्लांट डिस्टन्स कसा सारखा राहतो. आगे बढ़ेंगे. ए देख मुन्ना, आता आपण वळलेलो आहोत रेक्टँग्युलर मध्ये. जसं बघा स्क्वेअर सिस्टम मध्ये आपण डब्बा काढत होतो, रेक्टँग्युलर मध्ये आपण आयात काढतो. आयाच्या कोणत्या कोणत्या वरती प्लांट लावतो. बघा याच्यामध्ये चारही बाजू सारख्या आहेत म्हणून याला आपण काय म्हटलं होतं, SRK प्लस गौरी खान. इथं बघा रेखा प्लस अमिताभ बच्चन, म्हणजे दोघांच्या हाईट मधला फरक वेगवेगळा आहे. या दोघांची हाईट सारखी आहे, या दोघांच्या हाईट मधला वेगवेगळा फरक, म्हणजे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स वेगळा, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स सारखा. बोलो सारा रारा. आता आगे रेक्टँग्युलर पाहू शकता तुम्ही. ये देख मुन्ना, ये देख रेक्टँगल काढलेले आहेत व त्याच्या बरोबर कॉर्नर वरती लावलेले आहेत प्लांट. हा पाहू शकता तुम्ही व्यवस्थितरित्या. आता आपण बघूया ट्रायंगुलर सिस्टम. ट्रायंगुलर सिस्टम मध्ये ट्रायंगल बनवतो आपण. काय बनवतो, ट्रायंगल, व ट्रायंगलच्या कॉर्नर मध्ये आपण प्लांट लावतो. प्लांट लावतो. आता तुम्हाला सांगतो पहा, एक याच्या बाबतीत सांगतो की हा जनरली SDB जे प्लांटिंग असते, SDB प्लांटिंग हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी यूज केला जातो. अजून याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की इथं विडिंग जे आपण फर्स्ट इयर मध्ये करतो, विडिंग म्हणजे गवत काढणे, कोणतेही इंटरकल्चर ऑपरेशन हे करणं खूप डिफिकल्ट जाते, कारण की याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो वेगवेगळा असते. इथं खूप कंजेस्टेड जागा असते व त्यामुळे ह्या गोष्टी करणं लय कठीण जाते. आपल्या घरची एखादी म्हातारी गेली गवत काढायला, ते तिथंच भुलून जाते, काही माहित नाही राहत, म्हणून इथं कठीण जाते. सोबत तुम्हाला अजून सांगतो, हा पहा व्यवस्थित डायग्राम बनवली आहे, हे पहा बरोबर कॉर्नर वरती लावलेले आहेत. पण तुम्हाला फरक सांगतो एक, की जो स्क्वेअर सिस्टम आहे, स्क्वेअर सिस्टम आणि हा जो ट्रायंगुलर सिस्टम आहे, स्क्वेअर सिस्टम मध्ये जर 111 प्लांट मावत असतील तर ट्रायंगुलर सिस्टम मध्ये फक्त 100 प्लांट मावतात. म्हणजे ट्रायंगुलर सिस्टम मध्ये 11% कमी प्लांट मावतात याज कंपेयर टू स्क्वेअर सिस्टम. आगे बताऊंगा ही, हे वरती लक्षात असू द्या, समोर सांगतोच. काय आहे कोइनकॉक्स. बघा कोइनकॉक्स सिस्टम मध्ये जसा आपला हा स्क्वेअर सिस्टम होता, काय होता स्क्वेअर सिस्टम, व हा आहे कोइनकॉक्स सिस्टम. या दोघांमधला फरक माहित आहे का, यामध्ये मधातला प्लांट लावत नाही, पण इथं एक मधात प्लांट लावतात. या मधातल्याच प्लांटला आपण म्हणतो फिलर प्लांट किंवा डायगोनल प्लांट. फिलर प्लांट किंवा डायगोनल प्लांट कसं लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं बॉबी देओल छोटा भाऊ, याला म्हणायचं मोठा भाऊ कोण, सनी देओल बडा भाई, कारण की याच्याजवळ एक एक्स्ट्रा झाड आहे. मस्त डायग्रामॅटिक वेनं दाखवतो तुम्हाला, पहा समजेल तुम्हाला. हा पहा, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, स्क्वेअरच आहे, पण मधात यो काकाजी बैठा आहे ना बाबू, काकाजी बरोबर आहे की नाही. पाहू शकता तुम्ही डायग्रामॅटिक वेनं. इथं बघा, इथं पहा, पाहू शकता तुम्ही. एक अजून एक फंडा आहे याचा मी तुम्हाला सांगतो. बघा स्क्वेअर सिस्टम, हा आहे स्क्वेअर सिस्टम, हा आहे स्क्वेअर सिस्टम. डायगोनल सिस्टमची खासियत सांगतो पहा. इथे एक प्लांट, इथे एक प्लांट, इथे एक प्लांट, इथे एक प्लांट. थांबा तुम्हाला सांगतो काय म्हणतो मी. बघा इथे एक प्लांट, इथं एक प्लांट. आता बघा जादू, यावरून डायरेक्ट क्वेश्चन आला होता एमसीआर आणि एएफओ मध्ये. एएफओ ला 2024 च्या एक्झाम मध्ये बघा, आणि एमसीआर चे 2022 आणि 2015 च्या एक्झाम मध्ये बघा, सॉरी अजून 18 च्या एक्झाम मध्ये पण आलं एमसीआरच्या. पहा पहा, इथं एक प्लांट लावला जाते, इथे एक असा असा असा, सोबत इथं एक लावला जाईल, इथं एक लावला जाईल.
बघा जर तुम्ही अंदाजे लावाल, इकडे थोडेसे प्लांट लावाल, तर तुम्हाला दिसून पडते की स्क्वेअर सिस्टम पेक्षा आपण क्वेनकॉक सिस्टम मध्ये जास्त प्लांट लावू शकतो. म्हणजे इथं जर 100 प्लांट लावू शकत आहात, तर इकडे तुम्ही किती 200 प्लांट लावणार, म्हणजे डायरेक्ट 100 पटाचा फायदा. म्हणजे हा एक्स असेल तर हा 2x असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? सांगतो एका टप्प्यात काय म्हणतो. तर बघा स्क्वेअर सिस्टम मध्ये 100 प्लांट मावत असतील, तर क्वेनकॉक सिस्टम मध्ये किती 200 प्लांट मावतात. म्हणजे स्क्वेअर सिस्टमच्या कम्पेअरनं क्वेनकॉक सिस्टम मध्ये डबल प्लांट मावतात. डबल डबल प्लांट मावतात. लक्षात असू द्या, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तू स्वतःला विसर, स्वतःच्या बहिणीला विसर, भावाला विसर, पण हा पॉइंट विसरायचे नाही. केव्हापर्यंत? एक्झाम पर्यंत. कोणती? एमसी, एई, आर, पीजी, सीईटी प्लस आयबीपीएस, एएफओ. विसरायचं नाही बाळा. आगे देख, आगे देख, आगे देख, आगे देख, आगे देख. कुठे गेला? हा, आगे देख. आता बघूया आपण हेक्सागोनल सिस्टम. कोणता? हेक्सागोनल सिस्टम. हेक्सागॉन आपल्याला बोलू बोलू सांगत आहे, ओरडू ओरडू सांगत आहे. अजून एक एक पॉइंट सुटलाच. बघा हा जो मधातला प्लांट लावतो ना आपण इथं, हा जो मधातला प्लांट लावतो ना, याला डायगोनल प्लांट म्हणतात. म्हणून या सिस्टमचा दुसरा एक अजून एक नाव आहे, त्या नावात त्याला डायगोनल सिस्टम सुद्धा म्हणलेला आहे. या प्लांट मुळे सब इसकी गलती है, मारो इसको. आगे आता बघूया हेक्सागोनल सिस्टम. हेक्सागोनल सिस्टम तुम्हाला ओरडू ओरडू सांगत आहे की हेक्सागॉन म्हणजे होते षटकोन. पाहू शकता तुम्ही इथंही षटकोन तयार झाला. हा अरे किधर गई रे, क्या हो रही जिंदगी में. हा पहा, हा 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 काय आहे? हेक्सागोनल सिस्टम. हेक्सागॉन बनलाय. मधात तुम्ही प्लांट लावल्या तरीही चालेल, नाही लावल्या तरीही चालेल, कुछ फरक नाही पडता इसको. षटकोन बनाने का व त्याच्या कॉर्नर वरती बरोबर 6 ठिकाणी प्लांट लावायचं. मधात लावू शकता, नाही लावल्या तरी काही फरक पडत नाही. हे पहा तुम्ही, काय आहे हा? षटकोन. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुम्हाला याच्याही बाबतीत. बघा स्क्वेअर सिस्टम, हा जो आपला स्क्वेअर सिस्टम आहे आणि हा जो आपला हेक्सागोनल सिस्टम आहे. स्क्वेअर सिस्टम मध्ये जर 100 प्लांट मावत असतील, तर हेक्सागोनल सिस्टम मध्ये 15 प्लांट जास्त मावतात. म्हणजे 115 प्लांट मावतात. बघा स्क्वेअर सिस्टम मध्ये 100 प्लांट मावत असतील, तर इधर की कितने मावंगे? 115. तर बाळांनो, जर तुमच्या नजरेला मोतियाबिंद नाही झालं असेल, तर तुम्हाला दिसेल की 15 प्लांट जास्त मावतात. म्हणजे 15% जास्त प्लांट मावतात हेक्सागोनल सिस्टम मध्ये स्क्वेअर सिस्टम पेक्षा. हो की नाही? ह्याच गोष्टीवर लाईक बी मारा, कमेंट बी मारा आणि सबस्क्राईब पण करा. बरोबर आहे का? आता पहा, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. अजून एक गोष्ट अशी की याचं दुसरं नाव आहे इक्विलॅटरल ट्रायंगल सिस्टम. तुम्ही जर व्यवस्थित बघाल, तर बघा इथं ट्रायंगल तयार होत आहे. ट्रायंगल तयार होत आहे, ट्रायंगल तयार होत आहे. हा 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 आणि एकदम सारखे सारखे ट्रायंगल तयार होत आहेत ना सर, म्हणून याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. इक्विलॅटरल म्हणजे सारख्या बाजूचा ट्रायंगल. मेथड. कंटोर सिस्टम. आता माझी पहाड आहे, पहाड आहे. पहाडावर आपल्याला एक उपक्रम राबवायचा आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे पाणी आडवा पाणी जिरवा. पहा ही जी पहाड आहे ना, पाणी जर आला ना बाळांनो, हा पाणी डायरेक्ट सरकन खाली चालला जातो. पण तुम्ही डोका लावा, जर इथंच कुठंतरी आपण प्लांट लावला, तर पाणी येईल, हे प्लांट पिऊन टाकतील. वाचलेलं पाणी खाली येईल, हे बी प्लांट पितील. वाचलेलं खाली पाणी येईल, हे पण प्लांट पाणी पिऊन टाकतील. तर कामाचं आहे की नाही हा? अलग से आपल्याला शेतीला पाणी लावावं लागेल का? नाही, वरच्या वरती शेती लावून द्या, काम तमाम. बरोबर आहे का नाही? आता बघा समोर दाखवतो तुम्हाला. ये देखो, ये देखो. तुम्हाला दिसत असेल पहाडी. पहाडी जनरली आपल्याला सॅफ्रॉन, सॅफ्रॉन म्हणजे होते केसर, सॅफ्रॉन, टी, चाय, कॉफी,
ह्या सारखे प्लांट नाही का ह्या पहाडामध्ये लावतात. तुम्ही आताही सर्च कराल दार्जिलिंग, सिक्कीम, काश्मीर याकडे अशा पहाडावरती प्लांटिंग केला जातो. तुम्हाला अजून व्यवस्थित पद्धतीने दाखवतो फोटो. पहा तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला. इधर लगाया पाणी आएगा तो इधर इसको चालेंगा पहिले. मग याच्याकडे जाईल वाचलेला खाली येईल. पण झाले ना काम, आपला झाला ना काम सगळं एका टप्प्यात निवांत. आता याच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोणाच्या बाबतीत? तुझ्या काकाच्या बाबतीत का? नाही, याच्या बाबतीत. बघा जो आपला स्क्वेअर सिस्टम होता, जो आपला स्क्वेअर सिस्टम होता व हा जो कंटोर सिस्टम आहे, कंटोर सिस्टमला आपण म्हणतो डबल हेज रो सिस्टम. बरोबर आहे का नाही? जसा हा आहे स्क्वेअर सिस्टम, याला आपण म्हणतो सिंगल हेज रो सिस्टम. नावाच्या याच्या दुसरा, जसा माझा भाऊ मला भाऊ म्हणते, माझी मम्मी मला बेटा म्हणते, माझी होणेवाली मला काय म्हणत, अहो एकच माणूस, नाव वेगवेगळे. जसा कंटोर सिस्टम नाव आहे त्याचं नाव काय दुसरं आहे डबल हेजरो सिस्टम. स्क्वेअर सिस्टम आहे त्याचे दुसरं नाव आहे काय सिंगल हेजरो सिस्टम. अभि बघा जादू देखो मुन्ना, इथं जर 100 प्लांट मावत असतील तर इथं किती 122 प्लांट मावतात. डायरेक्ट कितीचा फायदा. जर तेरे को मोतिया बिंदू नाही होय होगा, विटामिन ए ची कमतरता नसेल तर तुझ्या डोळ्याला व्यवस्थित दिसेल. तुला दिसत आहे की डायरेक्ट 22% जास्त मावते भाऊ इथं. जास्त अकोमोडेट करते ना. यामध्ये कन्फ्युज न होण्याकरता मी व्यवस्थित एक स्लाइड पण घेऊन आणलेला आहोत, दाखवतो. ये देखा तोरे लिए ये काल आया मैंने. हेडिंग वाचा काय लिहिलंय, स्क्वेअर सिस्टम कंपॅरिझन. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे स्क्वेअर सिस्टमच्या कंपॅरिझन आहेत. ही स्लाइड हा आतापर्यंतचा हा पूर्ण लेक्चर आहे तिथली सगळ्यात इम्पॉर्टंट स्लाइड आहे. मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड ह्या सगळ्या लेक्चरची. बघा तुम्हाला मगाशी सांगलं ऍज कम्पेअर टू स्क्वेअर सिस्टम, ट्रायंग्युलर सिस्टम मध्ये 11% प्लांट हे कमी मावतात स्क्वेअर सिस्टमच्या मानानं. सांगितलं होतं जर तुम्ही स्क्वेअर सिस्टमला 100 प्लांट पकडाल, स्क्वेअर सिस्टम मध्ये 100 प्लांट मावत असतील तर हिच्यामध्ये 11% कमी मावतील. अंदाज लावून टाका तुम्ही. हेक्सागोनल सिस्टम पहा, हेक्सागोनल सिस्टम मध्ये स्क्वेअर सिस्टम पेक्षा 15% प्लांट जास्त मावतात. म्हणजे इधर अगर 100 प्लांट मावते होंगे तो इधर कितना मावेंगे 115 प्लांट. लय इम्पॉर्टंट आहे, एका सोबत लक्षात ठेवावं लागेल. ये देख हा पाय, हा क्वेनकॉक सिस्टम यालाच काय म्हणतो आपण फिलर सिस्टम, डायगोनल सिस्टम. पहा याच्यामध्ये डायरेक्ट डबल प्लांट होतात. इथे जर 100 मावत असतील तर इथे किती मावतील 200 प्लांट. इथं एक्स प्लांट मावत असतील तर इथं किती 2x प्लांट. म्हणजे डायरेक्ट 100% जास्त प्लांट अकोमोडेट करू शकते. डायरेक्ट डबल. इथं पहा कंटोर सिस्टम मध्ये इधर स्क्वेअर सिस्टम मध्ये जर 100 प्लांट मावत असतील ना, ह्या कंटोर सिस्टम मध्ये नाही का 22% प्लांट जास्त मावतात. म्हणजे किती 122 प्लांट मावतात एका टप्प्यात कार्यक्रम. बघा ही या लेक्चरची सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे, जे की एक्झाम मध्ये तुम्हाला दिसणारच दिसणार, 100% दिसणार म्हणजे दिसणार. म्हणून काहीच नाही विसरायचं. तुला तुझ्या वडिलाचं नाव विचारला ना, नाही सांगायचं मला माहित नाही म्हणायचं. पण हा विचारला ना, सर मेरे को पता है, हा तुझ्या तोंडात बसला पाहिजे. ठीक आहे. आता या सगळ्याची जाणकारी, हे किती व्यवस्थित लेक्चर झाले, हा किती व्यवस्थित लेक्चर झाला बघू शकता. स्क्वेअर सिस्टम काय आहे सांगितलं आपण. याला कसं लक्षात ठेवला, शाहरुख खान गौरी खान सारखी हाईट, म्हणजे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स सेम. याला कसं लक्षात ठेवायचे, आर न रेखा, हा यस न शाहरुख खान, यस ह्या आर न रेखा अमिताभ बच्चन, एकाची हाईट जास्त अमिताभची, रेखाची हाईट छुटकू. म्हणजे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स डिफरंट. इधर देखो ट्रायंगुलर सिस्टम, एक ट्रायंगल बनवायचं, इधर बीच में प्लांट लगाने का. कुठं यूज होते, एसडीपी प्लांटिंग मध्ये यूज होते ट्रायंगुलर सिस्टम. पण रेक्टँग्युलर सिस्टम केव्हा यूज होते माहित आहे का, जेव्हा आपल्याला कॉस्टली प्लांटिंग करायची असते,
प्रिसिजन प्लांटिंग करायची असते तेव्हा आपण रेक्टँग्युलर प्लांटिंग करतो. इधर देख हेक्सागॉन बनवायचे हेक्सागोनल सिस्टम मध्ये व तिथं प्लांट लावून द्यायच्या. मग कोइनकॉक सिस्टम याला डायगोनल सिस्टम त्याला पिलर सिस्टम का म्हणतो, कारण की स्क्वेअर सिस्टम मध्ये आपण मधात प्लांट लावत नाही, पण मुन्ना आपण डायगोनल सिस्टम मध्ये मधात प्लांट लावतो, म्हणून पूर्ण नाव बदलला आहे सारखाच, पण एका प्लांटनं पुरी दुनिया बदलून टाकलं, नाव बदलला. एखादी मुलगी आहे, सरळ उभी आहे, ती मुलगी असते, पण जर तिनं आपल्या डोक्यामध्ये भांग भरलं, सिंदूर लावलं, तर ती मुलगी नाही राहत, ती बाई बनते. लड़की से कब वो औरत बन जाती है, जब मांग भरती है. तसंच नावच बदलते डायरेक्ट. एक प्लांट लावलो इथं, बाबूजी क्या बना, क्विनकॉक सिस्टम, डायगोनल सिस्टम. किती महत्वाचं आहे पहा. स्क्वेअर सिस्टम मध्ये, ट्रायंग्युलर सिस्टम मध्ये स्क्वेअर सिस्टम पेक्षा 11% प्लांट कमी मावतात. हेक्सागोनल मध्ये 15% प्लांट जास्त मावतात. क्विनकॉक्स मध्ये डायरेक्ट 2x डबल मावतात. कंटोर मध्ये कितना बेटा 22% प्लांट हे जास्त मावतात. अशाच सारख्या जानकारीसाठी तुमको क्या करना है बेटा, कुछ नहीं करना, आमच्या टेलिग्राम पेज जॉईन करा. नाव आहे @sarthimcar. बरोबर 7 वाजे अशाच पद्धती जशी आपली पीपीटी होती एकदम सुंदर छान एकदम डार्लिंग सारखी, ते तुम्हाला 7 वाजे बरोबर पोस्ट भेटेल त्याच स्टाईलनं. 12 वाजे क्विजेस पाहायला भेटतील, मोस्ट इफेक्टिव्ह क्विजेस ऑफ ऑल टाइम. आणि 9 वाजे बरोबर पीवायक्यू क्विजेस पाहायला भेटतील. पीवायक्यू कशाचे, एफओचे, एमसीएआर चे, आयसीएआर एक्झाम, एफसीआय, ह्या सगळ्या एक्झामचे तुम्हाला पाहायला भेटतील. नो डाऊट आम्ही याकरिता माणूस नाही ठेवलाय, मी स्वतः हे टेलिग्राम ऍक्टिव्हिटी मॅनेज करतो. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं काहीतरी तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर या गोष्टीवरती लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक करा. समोर असेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला खूप सारे पाहायला भेटले असतील आतापर्यंत सारथी ऍग्रिकॉस या युट्यूब चॅनलवरती. आपला इंस्टाग्राम सुद्धा आहे, तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आपला टेलिग्राम आता सांगितलो जॉईन करा. असे खूप सारे व्हिडिओ तुमच्या सामने पुन्हा अजून मी घेऊन येणार. मी हर्षल तिरपुडे आता तुमच्याकडून मी अलविदा घेतो. धन्यवाद.